आज मित्रांनो आपण उभे आहे हर्सूल रेल्वे स्थानकावर। मित्रांनो हर्सूल जे रेल्वे स्थानक आहे दारव्हा आणि दिग्रसच्या मधलं एक महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे मित्रांनो। आज हा जो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रोजेक्ट आहे त्यातला हे महत्त्वपूर्ण एक स्टेशन आहे आणि या भागातील आर्थिक सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी हे रेल्वे स्थानक खूप महत्त्वाचे आहे। कारण की मित्रांनो या परिसरामधील या रेल्वे स्थानकामुळे जो शेतमाल आहे शेतमालाला चांगला बाजारभाव मिळेल आणि प्रवास वाहतुकीचा खर्च जो आहे तो एकदम कमीमध्ये होऊन जाईल शेतमालाचा। याचबरोबर व्यापार वगैरे जो आहे आणि शैक्षणिक सुविधा ज्या मित्रांनो ज्या आतापर्यंत अवलंबून होत्या आपल्या फक्त रोडवर खाजगी वाहने रोड आणि बस यावरच इथलची स्थानिक प्रवासी आणि माल वाहतुकीचे साधने एवढ्यावर अवलंबून होते। परंतु मित्रांनो हा जो आता रेल्वे प्रकल्प आहे 284 किलोमीटरचा हा या रेल्वे प्रोजेक्टमुळं या रेल्वे लाईनमुळं आज हे गाव जे आहे हर्सूल हे आज जगाच्या नकाशावर येणारा रेल्वेच्या। आणि मित्रांनो हा जो रेल्वे प्रकल्प आहे वर्धा यवतमाळ नांदेड हा विदर्भ आणि मराठवाड्यात बोलणारा जे 80 ते 90 लाख लोक याच्यामुळे प्रभावित होणार आहे त्या रेल्वेमुळे। तर यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे आणि आपण आज हर्सूल स्टेशनचं काम बघता अतिशय प्रगतीपथावर काम चालू आहे आणि इथून गाव जे आहे त्या जवळच 1 किलोमीटरवर गाव आहे। तर हे रेल्वे स्थानक जे आहे तर इथं साईडलाच आपला जो यवतमाळ दिग्रस जो रोड आहे तो रोडसुद्धा साईडलाच आहे बाय बस आणि बाय रेल्वे स्टेशनसुद्धा इथं जवळच आहे। आपण बघू शकता की रेल्वे स्टेशनचं कामसुद्धा एकदम चांगल्या प्रगतीपथावर चालू आहे आणि आपण आशा करू की हे केवळ आज आमचा व्हिडिओ नसून हा आज आपल्या भागातील आपल्या विदर्भातील एक विकासाचा महत्त्वाचा प्रकल्पाचं हे आम्ही तुम्हाला माहिती देत आहे आणि आमचे असेच व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।